अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुमच्या घराच्या देवघरात ठेवलेला एक साधा लोटा पाणी तुमचं नशीब बदलू शकतो, हे तुम्हाला माहित आहे का? आणि जर तो लोटा चुकीच्या पद्धतीने ठेवला किंवा चुकीच्या प्रकारे वापरला तर त्याचे वाईट परिणाम देखील तुम्हाला भोगावे लागू शकतात. हो, आपण रोज पूजा करतो, दिवा लावतो, पाणी ठेवतो, पण या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने करत आहोत का? कोणता लोटा ठेवायचा? तांब्याचा, पितळाचा की स्टीलचा? त्या पाण्याचं पुढे काय करायचं? आणि सर्वात महत्वाचं, घरात कोणता दिवा ठेवायचा, कोणती वात वापरायची? या छोट्या छोट्या चुका तुमच्या घरात पितृदोष, कालसर्पदोष, आर्थिक अडचणी आणि सततची गरिबी आणू शकतात. म्हणून आजचा हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका, कारण पुढे जी माहिती आहे ती प्रत्येक घरासाठी खूप महत्वाची आहे. मंदिरात ठेवलेला पाण्याचा लोटा इतका महत्वाचा का? मित्रांनो, आपल्या घराच्या देवघरात एक लोटा पाणी ठेवणं खूप आवश्यक मानलं जातं. हे फक्त पाणी नाही, हा ऊर्जेचा साठा असतो. जेव्हा आपण देवाची पूजा करतो, मंत्र जप करतो, प्रार्थना करतो, तेव्हा त्या सगळ्या सकारात्मक ऊर्जा त्या पाण्यामध्ये साठत जातात. म्हणजे दुसऱ्या दिवशी ते पाणी साधं राहत नाही, ते प्रसाद बनतं. हे पाणी पुढे काय करायचं? तर मित्रांनो, खूप लोक इथेच चूक करतात. मंदिरात पाणी ठेवतात, पण दुसऱ्या दिवशी ते पाणी फेकून देतात. जर तुम्ही असं करत असाल तर आजपासून लगेच बंद करा, कारण हे पाणी फेकण्यासारखं नाही, हे देवाचा आशीर्वाद असतो. तुम्ही याचा उपयोग कसा करू शकता? घरभर शिंपडा, घर शुद्ध होतं. थोडं थोडं प्या, शरीराला फायदा होतो. झाडांना घाला, सकारात्मक ऊर्जा वाढते. आणि घरात भांडणं होत असतील, तणाव असेल तर घरातील सगळ्यांना हे पाणी थोडं थोडं द्या. हळूहळू वातावरण बदलायला लागेल. एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, मंदिरात ठेवलेलं पाणी कधीही तुळशीला टाकू नका, कारण हे पाणी सर्व देवतांनी स्वीकारलेलं असतं. पण जर तुमच्या घरी राधा कृष्ण किंवा लड्डू गोपाल असतील आणि त्यांच्यासाठी ठेवलेलं पाणी असेल तर ते पाणी तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता. पाणी झाकून ठेवायचं का? मित्रांनो, खूप लोक विचारतात, पाण्यात किडे पडतात, काय करायचं? तर पूजा झाल्यावर तुम्ही त्या लोट्यावर एक छोटी प्लेट झाकून ठेवू शकता. त्यामुळे पाणी स्वच्छ राहील आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ते निर्धास्तपणे वापरू शकता. मुख्य दरवाजावर पाणी शिंपण्याचा नियम. मित्रांनो, आता खूप पॉवरफुल उपाय. रात्री झोपण्यापूर्वी एका भांड्यात पाणी भरून ठेवा. शक्य असेल तर त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि ते पाणी स्वयंपाकघरात ठेवा. सकाळी उठल्यावर सर्वात आधी ते पाणी घ्या आणि मुख्य दरवाजावर शिंपडा. लक्षात ठेवा, हे काम सूर्योदयाच्या आधीच करायचं आहे. पाणी शिंपडताना काय करायचं? मित्रांनो, दरवाजा उघडा आणि पाणी शिंपडताना मनात प्रार्थना करा. हे माता लक्ष्मी, माझ्या घरात प्रवेश कर, माझ्या घरात सुख समृद्धी आण. आणि आपल्या पितरांचाही स्मरण करा, कारण घराच्या उंबरठ्यावर पितरांचा वास असतो. अंघोळ केल्याशिवाय हे करता येतं का? हो, अगदी करता येतं. यासाठी अंघोळ करणं आवश्यक नाही. सकाळी उठल्यावर थेट हे काम करा. नंतर तुम्ही झाडू, साफसफाई, अंघोळ हे सगळं करू शकता. आधी झाडू की आधी पाणी? सर्वात आधी पाणी शिंपडा, त्यानंतर झाडू लावा. हा क्रम खूप महत्वाचा आहे. फ्लॅट, भाड्याच्या घरात काय करायचं? मित्रांनो, तुम्ही फ्लॅट मध्ये राहत असाल किंवा एकाच खोलीत राहत असाल, जिथे तुमचा दरवाजा आहे, जिथे तुमचं नाव आहे, तोच तुमचा मुख्य दरवाजा. तिथेच पाणी शिंपडा आणि दिवा लावा. पिरियड्स मध्ये काय करायचं? पाणी शिंपडायला काही हरकत नाही, पण दिवा लावणं टाळा. मित्रांनो, आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे दिवे मिळतात. स्टीलचे, लोखंडाचे, काचेचे, तांब्याचे, पितळाचे, मातीचे. पण सगळे दिवे पूजेसाठी योग्य नसतात. जर तुम्ही चुकीचा दिवा वापरत असाल तर त्याचे परिणाम तुम्हाला जाणवू लागतात. कोणते दिवे टाळावेत? स्टीलचा दिवा, यामध्ये पूजा केल्याने शुभ परिणाम मिळत नाहीत. लोखंडाचा दिवा, यामुळे घरात अडचणी आणि आर्थिक ताण वाढू शकतो. काचेचा दिवा, हा दिसायला सुंदर असतो पण पूजेसाठी योग्य मानला जात नाही. हे दिवे शक्यतो टाळावेत.
कोणते दिवे शुभ मानले जातात? तांब्याचा दिवा, पितळाचा दिवा, मातीचा दिवा. हे दिवे घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि लक्ष्मी मातेची कृपा आकर्षित करतात. वात कोणती वापरावी? मित्रांनो, दिवा जितका महत्वाचा तितकीच वातही महत्वाची आहे. रुईची वात सर्वात उत्तम. कच्चा कलावा, मौली शुभ मानला जातो, पण काही लोक काय करतात? हातात बांधायचा धागा वापरून वात बनवतात. हे टाळा, कारण अशा चुकीच्या वातीमुळे घरात अडचणी निर्माण होऊ शकतात. मंदिरात घंटा का वाजवतात? मित्रांनो, तुम्ही मंदिरात गेल्यावर घंटा नक्की वाजवता ना, पण का वाजवतो हे खूप कमी लोकांना माहित आहे. जेव्हा आपण घंटा वाजवतो त्या आवाजामुळे वातावरण शुद्ध होतं, मन एकाग्र होतं, आपल्या पूजेची सुरुवात होते. म्हणून घंटा नेहमी श्रद्धेने वाजवा. घंटा कधी वाजवू नये. मंदिर बंद झाल्यावर रात्री उशिरा घंटा वाजवायची नाही, कारण त्यावेळी देव विश्रांती घेत असतात. घंटा वाजवण्याची योग्य वेळ सकाळी लवकर आणि संध्याकाळी पूजा वेळ. ही वेळ सर्वात शुभ मानली जाते. टाळी वाजवण्यामागचं कारण? मित्रांनो, भजन करताना, आरती करताना आपण टाळी वाजवतो. यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढते, मन प्रसन्न होतं. मित्रांनो, आज आपण खूप महत्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. मंदिरातील पाण्याचं महत्व, मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची पद्धत, योग्य दिवा आणि वात, घंटा आणि टाळीचं महत्व, या सगळ्या गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेल्या आहेत. जर आपण या गोष्टी योग्य पद्धतीने केल्या तर घरात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि नकळत केल्या जाणाऱ्या चुका ह्या टाळल्या जातात, तर अडचणी दूर होतात. मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि सांगा तुम्ही कोणता दिवा वापरता. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक घरासाठी महत्वाची आहे. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहिती बरोबर. तोपर्यंत भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.